बायकांनो, ऑफिसात आता थम आले, नवरे वेळेवर ऑफिसात जातील. बायकांनो, ऑफिसात आता थम आले, नवरे वेळेवर ऑफिसात जातील. तुम्ही घरावरही एखादं थम बसवा, तेव्हा घरी वेळ येईल. आता मी असं गल्लीतून पुढे चाललो होतो आणि एक नगरसेवक असं म्हणत, काल एवढ्या मोठ्या नेत्याची सभा घेतली, लोकच नाही हो. मी घरी आणून 4 वेळी गेली की राजकारणासाठी फक्त 2च मुलावर ऑपरेशन करायचे. राजकारणासाठी फक्त 2च मुलावर ऑपरेशन करायचे. मग सांगा, या सभेसाठी माणसं कुठून आणायची? एकदा एक कवी तणाव मुक्तीच्या व्याख्यानाला गेला. एकदा एक कवी तणाव मुक्तीच्या व्याख्यानाला गेला. आयोजकांनी मानधनच दिलं नाही, तो वागताच तणावात आला. कसं आहे, मी भांडण करून तंटामुक्त समितीचा अध्यक्ष तंटामुक्त समितीची आता राजकारण बोला. त्यावर लिहिलं की तंटामुक्त समितीची आता राजकारण होऊ लागलं आणि समितीचंच भांडण अख्खं गावकरी बघलं. मोबाईलची रिंगटोन आता मोठीत सुद्धा वाजत आहे. माणसांना कशाच भान राहिलं. अंत्यसंस्काराला मी अनेक ठिकाणी जातो, फक्त माझ्या नाही जाणार. मी अनेक ठिकाणी जातो सर, तिथं मोठमोठ्याने लोक हसताना मी पाहिले. लोक गप्पा मारतात, अत्यंत वाईट. परवा तर एका असं अंत्यसंस्काराला गेलो, माझ्या बाजूला 75 वर्षाचा म्हातारा म्हणून, त्याची रिंगटोन कोणती असावी? धुरंधरची. हे सगळं वाईट आहे, त्यावर मी लिहिलं. मोबाईलची रिंगटोन आता मस्जिद सुद्धा वाजत आहे आणि नको ते गाणं ऐकून आता प्रेत सुद्धा लाजत आहे. कोरोना. बायको म्हणाली नवऱ्याला, हे कोरोनाचं संकट तुमच्यामुळे घरी आलं. बायका नवऱ्याला जास्त बोलत. बायको म्हणाली नवऱ्याला, हे कोरोनाचं संकट तुमच्यामुळे घरी आलं. कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कोरोनाने पुराव्यानिशी दाखवून दिलं. तुमच्या लक्षात वर्तमानपत्रातली बातमी कुठं बोलणार सांगितलं असतं, पण आता इथं वास्तववादी कवींनी सांगणार. सून म्हणाली सासूला, तुमच्या घरातलं राजकारण मला उमजलं नाही. सून म्हणाली सासूला, तुमच्या घरातलं राजकारण मला उमजलं नाही. माझा नवरा नेमका कोणत्या पक्षात आहे ते मला अजून समजलं. समजेलच तुला काय. मालिकेतील प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले. मालिकेतील प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले. तिचे सख्खे सासू सासरे भाकरीसाठी केव्हाची वाट पाहू लागले. पुन्हा कोरोना. सासरा म्हणाला जावयाला, मी घेतली तुम्ही घेतली का? अनेकांच्या फोन यायची, तुम्ही घेतली का? सासरा म्हणाला जावयाला, मी घेतली तुम्ही घेतली का? जावई म्हणाला झाकणच खोलतोय. सासरा म्हणाला, पाहुणे मी देशीचं नाही, मी लशीचं बोलतोय. माझ्याकडे जुनी सायकल होती, ती म्हाताऱ्याकडे पाहून लाजायची. माझ्याकडे जुनी सायकल होती, ती म्हाताऱ्याकडे पाहून लाजायची आणि माणसाला धडक बसल्यावरच तिची घंटी वाजायची. म्हणजे घंटी वाजवायची असेल तर धडक द्यावी लागेल. तरुण आहे त्यांच्यासाठी सांगितलं पाहिजे. ती सायन्सला गेली, तो बळ जबरीने सायन्स शिकू लागला. ती सायन्सला गेली, तो बळ जबरीने सायन्स शिकू लागला, पण ती झाली डॉक्टर. हा रस्त्यावर फुटा निघतो.
गाणं आता मुंगळ्याच्या गाण्याला पोचू लागलं, कारण ते जुनं गाणं नवीन गाणं आलं की जुनं मागे पण कोंबडीचं गाणं आता मुंगळ्याच्या गाण्याला पोचू लागलं. हे बेवडं दोन्ही वराती सोडून तिसऱ्याचाच वराती शेवटचा तुकडा. तो व्याख्यान देताना अनेकदा घासायचा. काही लोक आठवलं नाही की डोकं घासतात, त्यांना खाजावी नसते, आठवत नाही. तो व्याख्यान देताना अनेकदा घसरायचा आणि स्मरणशक्तीवर बोलताना महत्वाचे मुद्देच विसरायचे.